माशासाठी केलाय पिल्लू त्याचं पिल्लू खाली गोल कर. आपला एक नाग तयार झालेला आहे. आणि आजोबांनी तोपर्यंत दुसरा पण केलाय बघा नाग. नमस्कार सर्वांना, श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. आता नागपंचमी जवळ आलेली आहे. कोल्हापूर भागात नागपंचमीसाठी मातीचा नाग घरोघरी पूजला जातो. तर आज आपण आजोबांच्याकडून मातीचा नाग बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण आता इतर रानामध्ये माती न्यायला आलेलो आहोत. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत माती न्यायला चला. नाग बनवण्यासाठी आपण काळी माती घेऊन जाणार आहोत. नाग बनवायला आपण काळी मातीच घ्यायची. काळी माती का तर काळी माती चिकट असते, त्यामुळे नाग असा व्यवस्थित आकार घेतो म्हणा, किंवा त्याला असा चिकट बनवतो, त्यामुळे ते लगेच मोडत नाही. हा, नागोबा बनवण्यासाठी आपण हा एक टप चिखल घेतलेला आहे. ह्यातला थोडा चिखल शिल्लक राहिला ना की आजोबांकडून आणखीन काहीतरी बनवून घेऊ ना. हा, आजोबा बैल छान बनवतात. आजोबांच्याकडून बैल. हा, आता आपण चिखल मळून घेऊया. ह्यात काय दगड काठी वगैरे असेल तर काढून घ्यायची, किंवा झाडाची मुळं वगैरे असतात. एवढं जिगाटी चांगलं ते. बस सोड कर गोळा. हाताला ती माती चिकटते ना, म्हणून चिकटू नये म्हणून अशी राख लावायची. चुलीतली राख असते ना ती लावतायत बघा आजोबा.
बारका नाग कशासाठी केलाय पिल्लू तिचं त्याचं पिल्लू ते पंचवेळा असतं येते हा 5 पडलेलं गण आपल्याला म्हटले जागा नाही त्याला असतं येते हा आणि जे हे पडले टाकल्यामध्ये वाचवला तळ नाही तळ करून घ्यायचं असं असं पातळ घ्यायचं असं असं मागं दाबायची आकार द्यायचा पाहिजे त्याला एकच पडी काढायची पाहिजे चिकून लावून त्याला खाली गोल करणे बागेत आमची व्हायचं आकार ते बरोबर पडीसारखा आपला एक नाग तयार झालेला आहे आणि आजोबांनी तोपर्यंत दुसरा पण केलाय बघा नाग तो दाखवा हो हा पण एक झालेला आता बघा ते नाही बारीक वाटते तेवढे एक कसा बारीक आले बरोबर तेवढं मागं लावा यायला पाहिजे बरेचसे असे ठिकाणी आम्ही दोघं पण पहिल्यांदाच बनवावं लागलो कारण की सगळीकडे बऱ्यापैकी छापातलेच मिळतात आता करायला वेळ लागतो ना होय वेळ लागतो हातावर करायला आता दिसतोय का नाग दिसतोय दिसतोय बैल करा की बैल करा एक बार बैल नाही मला सांग मुदकं चांगलं येते असू दे कसा येतो बघितलात ना किती मस्त असे नाग तयार करून दाखवलेले आहेत. मी देखील नाही पहिल्यांदाच पाहिलं आणि पहिल्यांदाच मला हे बघायला मिळालं, कारण ह्या आधी मी कधी अशी मूर्ती वगैरे तयार करता चिखलापासून हे बघितलेलं नव्हतं. आजी आजोबांमुळे ते आज मला पाहायला मिळालं. हे माझे आजोबा
आणि माझ्या आजी म्हणजे आजी सासरे आणि आजी सासूबाई असे आहेत हे. आणि आजी पण तुम्हाला लवकरच ना एक मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहेत. कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ना आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मूर्त्या कशा वाटल्या हे देखील नक्की सांगा.